नमस्कार. दैनिक हेराल्ड संवाद कार्यक्रमात आज आपण संवाद साधणार आहोत भगीरथ शेटिये यांच्याशी. गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आहेत. कोरोनानंतरच्या काळामध्ये 10वीच्या परीक्षा पद्धतीमध्ये बदल झालेला आहे आणि ते अध्यक्ष झाल्यापासून म्हणजे ते पूर्वी सेक्रेटरी होते त्या मंडळाचे, तेव्हापासून म्हणा ना की मंडळाच्या कारभारामध्ये अनेक सुधारणा त्यांनी घडवून आणलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना पूरक असे काही उपक्रम ते राबवत आहेत. या सगळ्याचा धांडोळा पुढच्या अर्ध्या तासामध्ये आपण त्यांच्याबरोबर बोलून घेणार आहोत. सर, तुमचे स्वागत. नमस्कार. नमस्कार. मला एक सांगा की 10वी आणि 12वीचे विद्यार्थी तुमच्याकडे स्पॉन्सर करणारी जी विद्यालय आहेत ती राज्यभरात किती आहेत साधारणतः? अवित, सगळ्यात प्रथम मी तुमचे आभार मानतो, कारण तुम्ही मला इथे संधी दिली आणि ह्या तुमच्या माध्यमातून आमच्या ज्या काही योजना आहेत ते आपण लोकांपर्यंत पोहोचते. बरोबर. राज्यात 408 हायस्कूल्स आहेत, जी जवळजवळ 21,000 विद्यार्थी 10वीच्या परीक्षेला स्पॉन्सर करतात आणि 113 हायर सेकंडरीज आहेत. त्याच्यामध्ये आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि वोकेशनल असे हे 4 विविध ट्रेड्स आहेत. अशी 113 ही हायर सेकंडरी आणि जवळजवळ 17,000 विद्यार्थी ते स्पॉन्सर करतात. बरोबर. म्हणजे मी तुम्हाला आता ही आहे ना, ह्या एप्रिलला 23ला SSCला 20,516 विद्यार्थ्यांनी रजिस्टर केलं होतं आणि 10,421 हे मेल आणि 10,095 फिमेल. आणि हायर सेकंडरीला 19,881 विद्यार्थ्यांनी रजिस्टर केलं आहे आणि त्यातले विद्यार्थी आहेत 9,961 आणि विद्यार्थिनी आहेत 9,920 अशा विद्यार्थी आहेत. आर्ट्सला 5,090, कॉमर्सला 6,093, सायन्सला 5,395 आणि वोकेशनलची संख्या कमी आहे, ती 3,303 अशी आहे. मला एक सांगा, तुम्ही ज्या 10वी 12वीच्या ज्या परीक्षा घेतात ना, ज्यावेळी तुम्ही परीक्षा घेतात त्यावेळी तो बोर्ड आहे लोकांना कळतं किंवा रिझल्टच्या वेळी तो बोर्ड आहे लोकांना कळतं, पण तुमचं वर्षभर ते परीक्षा घेण्याचं काम, त्याची पूर्वतयारी सुरू असते. ती साधारणतः तयारी तुम्ही कशी करता? म्हणजे काय सुरू असतं त्याच्या मागे, पडद्यामागे? आमचा रिझल्ट जो असतो ना, म्हणजे 10वीची परीक्षा आपण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये घेतो आणि 12वीची परीक्षा आपण मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा आत्ता कोरोनामुळे जरा एक आठवडाभर पुढे जाईल. आणि तो रिझल्ट जो आहे ना, तर रिझल्ट आपला 30 किंवा 35 दिवसामध्ये आपण देतो. म्हणजे सगळ्यात प्रथम आपण एप्रिलच्या एंडला 12वीचा रिझल्ट देतो आणि मेच्या लास्ट वीकला आपण 10वीचा रिझल्ट देतो. बरोबर. कारण 10वीचा रिझल्ट जरा जूनला पहिलं सत्र सुरू होतं, त्याच्या पहिल्यांदा एक 8 दिवस किंवा 10 दिवस आपला रिझल्ट तयार असतो. आणि 12वीचा आपल्याला पहिला का द्यावा लागतो, कारण त्यांना मग JEE एक्झाम्स किंवा बाकीच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात त्याच अंदाज. आणि हे सगळं करताच आपल्याला दुसऱ्या वर्षाची तयारी करावी लागते, जी तयारी आपण जून-जुलैमध्ये सुरू करतो. ती काय असते? जून-जुलैमध्ये मग ती पुढच्या वर्षी आपल्याला कसं पेपरची स्टाईल काय आहे, कसे प्रश्न विचारणार आणि त्यांच्या ती जी प्रश्नपत्रिकाची जे स्वरूप आहे ना, ते सगळं तयार असतं. आणि हे काम करण्यासाठी जवळजवळ 1 महिना 1.5 महिना वगैरे जातो. त्याच्यानंतर जी दरवर्षी बदल होतो, हे दरवर्षी त्याच्यामध्ये बदल होत असतो. आणि त्याच्यानंतर ही सगळी मग जी स्टेशनरी आहे त्यांची ती प्रिंट करून आणावी लागते. प्रिंट करण्याला हे जवळजवळ मग त्यातलं प्रूफ रिडिंग वगैरे असतं. म्हणजे हे करता जवळजवळ नाही तर म्हटलं 3-4 महिने जातात. आणि जानेवारी फेब्रुवारी हा महिना असतो तो फक्त आपले जे प्रॅक्टिकल्स, जे प्रात्यक्षिक असतात त्याच्यासाठी जातो, जानेवारी फेब्रुवारी एंड पर्यंत. आणि हे संपताच लगेचच आपल्याला परीक्षेची तयारी युद्ध पातळीवर करायला लागते. मंडळ वर्षभर तसं काही ना काही काम करतच असतं. आणि जे परीक्षेला काम करणारे लोक असतात ती आपले कोणतरी हेडमास्टर असतात किंवा प्रिन्सिपल असतात किंवा आपले स्कूल सिनियर टीचर्स असतात, त्यांना सगळं व्यवस्थितपणे सांगण्यासाठी आपण जानेवारी हा महिना ठेवला असतो. आणि जवळ बघितला तुम्ही तर जवळजवळ सगळेच म्हणजे वर्षभर काम करत असतो आणि सातत्य म्हणजे परत ते हे ठेवावं लागतं, त्याला नियंत्रण ठेवावं लागतं. ह्या सगळ्या शाळा ज्या असतात ना, त्याचं एफिलिएशन असतं, मान्यता असते, ती साधारणतः प्रोसेस काय असते? शाळांना मान्यता कशी देता तुम्ही? प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी शाळांना आपल्याकडे एक ॲप्लिकेशन द्यावं लागतं. पहिल्यांदा कसं असलं की मी जवळजवळ एक
वर्ष 3-4 वर्षांचा पहिल्यांदा आपण त्यांना एक फॉर्म द्यायचो आणि तो फॉर्म ट्रिप्लिकेटने ते लिहून द्यायचे. मग तो फॉर्म आपल्याकडे यायचा, मग आपण ते झोनल ऑफिसला पाठवायचो आणि ह्या शाळांचं सगळ्यांचं तुम्ही इन्स्पेक्शन करून आणा आणि त्या रिपोर्टवर आधारित आपण त्यांना मान्यता द्यायचो. आता आपण काय केलंय की मागच्या 3 वर्षामध्ये त्यांना एक पोर्टल दिलाय, वेब पोर्टल दिलाय. त्याने आपला त्याने लॉग इन आयडी दिलेला आहे, युजर्स आयडी आहे आणि त्याच्यावरती त्याने फक्त इन्फॉर्मेशन आपलं अपडेट करायचं आहे. जर नवीन जर शाळा असेल तर त्याने आपलं सगळं इन्फॉर्मेशन अपडेट करायचं आहे. त्याच्यामध्ये त्या शाळेचे बिल्डिंग्स असेल, त्याची फोटोज असतील, सॅनिटरी असेल किंवा टॉयलेट्स असतील ते फोटोज, मग त्यांच्याकडे कुठले रेकॉर्ड असेल तो रेकॉर्ड आणि सगळं हे आपण जवळजवळ 24-25 पॉईंट्स आहेत आणि त्या 25 पॉईंटवरचे आपण त्यांना स्पेसिफिक एरियाज दिलेले आहेत आणि त्यांच्याकडे जर मल्टीपर्पज हॉल असेल तर मल्टीपर्पज हॉल आहे, थोडी जर नाही आहे छोटासा हॉल आहे पण हॉल आहे पण बसण्याची व्यवस्था नाही, मग ते फोटोज ते दाखवावे लागतात. आणि यातलं इन्फॉर्मेशन हे जो आपला इन्स्पेक्टर असतो ना तो तिथं जाऊन हे खरंच त्यांनी भरलंय की नाही ते बघतो आणि त्याच्या आधारेच आपण त्यांना ग्रेड्स वगैरे देत असतो. म्हणजे आपल्याकडे कसं आहे की ज्या शाळांकडे तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर नाही किंवा त्यांचे टीचिंग फॅसिलिटीज नाही आहे, रिझल्ट एक क्रायटेरिया असतो. म्हणजे तुमचा रिझल्ट जरी 100% असला तरी तुम्हाला ती 3 वर्षाची मान्यता किंवा 5 वर्षाची मान्यता मिळेलच असं नाही. पण बाकीच्याही गोष्टी हव्यात. म्हणजे तिथं तुमच्या स्टुडंटचा काय परफॉर्मन्स केला, त्यांनी अचिव्हमेंट म्हणून काय केलं आहे, आंतरराष्ट्रीय किंवा नॅशनल किंवा डिस्ट्रिक्ट लेवलवरती काय त्यांनी हे केलेलं आहे, अचिव्हमेंट केलं आहे, टीचर्सचा काय प्रवास आहे, सोसायटीने आणखी काय व्यवस्थित केले हे केलेलं आहे, विचारात घेऊन आपण मान्यता देत असतो. आणि ही एक म्हणजे पेपरलेस ऍक्टिव्हिटी आपण पहिला. तुम्ही बोलताना कोविडचा उल्लेख केला. कोविड काळामध्ये तुम्ही काही परीक्षा पद्धतीमध्ये बदल केले, यंदाही तशा पद्धतीने परीक्षा होत आहेत, तर ती परीक्षा पद्धती काय आणि पुढच्या तुमच्या योजना काय आहेत, परीक्षा कशी घेणार तुम्ही? कोविडच्या माध्यमामुळे आपली 2021ची परीक्षा झाली नाही, ती आपण इंटरनल असेसमेंटवरती केली. पण 2022ची परीक्षा आपण काय केली की ज्यावेळी हा निर्णय झाला की त्यांना इंटरनल असेसमेंट 2021ची परीक्षा द्यायची आहे, त्यावेळी 22चा आपण विचार केला आणि 22ला आपण त्यांना टर्मिनल वाईज केली. म्हणजे 2 सत्रामध्ये ती परीक्षा असली. म्हणजे एका सत्रामध्ये 50% सिलेबस, दुसऱ्या सत्रामध्ये 50% सिलेबस आणि पहिलं सत्र आहे ते OMR म्हणजे ऑप्टिकल मार्क रेकॉग्निशन, म्हणजे त्याच्यावरती खुणा करायच्या, सर्कल करायच्या, अशी ही पद्धत होती. आपण म्हणत नाही ती फुल प्रूफ, पण त्या मुलांना एक नवीन अनुभव आलाय. 50% पोर्शन ती आणि कोविडच्या काळामध्ये त्यांना ती लिहिण्याची सवय नव्हती आणि त्याचा फायदा झाला. पण रिझल्ट जर तुम्ही म्हणाल तर रिझल्टमध्ये मोठासा फरक झाला नाही. म्हणजे ज्यावेळी आपण सगळ्या सेंटरवरती एक्झाम घेत होतो त्यावेळी जो रिझल्ट होता त्याच्यापेक्षा जरा किंचित 0.5 म्हणा किंवा 1% म्हणा रिझल्ट याच्यामध्ये डिफरन्स आलाय, अशी ही. पण आणि दुसऱ्या सत्रामध्ये आपण काय केलं की त्यांना लिहायला दिला आपण पेपर, म्हणजे बबलिंग नाही, लिहायला दिलं आणि अशी ही 2022ची परीक्षा आपण घेतली. आता पुढे काय घेणार तुम्ही तसंच? आणि यंदाही आपण तेच घेतो. यंदा 23ला आपण 2 सत्रामध्ये घेतोय, पण 23-24ला आपण एकच एक्झाम घेणार आहोत. म्हणजे अॅन्युअल एक्झाम जशी पूर्वी होती तशीच एक्झाम ही होणार आहे. मला एक सांगा की ही जी परीक्षा पद्धती तुम्ही घेता किंवा परीक्षा काम घेता, याच्यामध्ये काही लोकांना तुम्ही काम करू देत नाही, बाजूला ठेवता. ते कशासाठी बाजूला ठेवता? काही शिक्षकांना तुम्ही घेत नाही, म्हणजे काय असतात निकष त्याच्यामध्ये? निकष म्हणजे डिस्क्वालिफिकेशनचे निकष काय असतात? एक म्हणजे त्यांचा जवळचा व्यक्ती असेल, म्हणजे बायको किंवा नवरा किंवा मुलगा मुलगी जर असेल तर ते डिस्क्वालिफाय होतात. म्हणजे त्यांचा कोणीतरी जवळचा नातेवाईक जर त्या परीक्षेला बसला असेल तर त्यांना त्या चुलता चालतं, कारण ते एका घरामध्ये राहत नाही. आणि क्लोज रिलेटिव्हची डेफिनेशन आपली असं आहे की हजबंड, वाईफ, डॉटर, सन, ही क्लोज रिलेटिव्हची डेफिनेशन आहे. आणि बाकीचं दुसरं डिस्क्वालिफिकेशन आहे म्हणजे
जर कोणीतरी पुस्तक लिहिलेलं असेल किंवा जे विषयाचं. कोचिंग क्लासेस, आणि आपल्याला कोचिंग क्लासेस घेणारे सांगत नाहीत ना, हां. पण आपल्याला कशी तरी ती बातमी कळते, त्यावेळी आपण ते बाजूला ठेवता तुम्ही. डिस्क्वालिफाय करतो. आता सध्या उत्तीर्ण होण्याचे नियम काय आहेत? सध्या टर्मिनल 1 आणि टर्मिनल 2 मध्ये 2 सत्रामध्ये आपण परीक्षा घेतो. हो. टर्मिनल 1चा रिझल्ट आपण डिक्लेअर करत नाही, हम्म. म्हणजे तो पास झालाय की, पण त्याचे मार्क्स आपण डिस्क्लोज करतो. हम्म. आणि यंदा आपण काय केलंय की आपल्याला एक क्वेरी अशी आली एका पालकांची की तुम्ही जे मार्क्स देताय ना फर्स्ट टर्मचे, ते टोटल आपण डिस्प्ले करतात. थोड्या शाळा ते पूर्ण डिस्प्ले करतात. डिस्प्ले केल्यामुळे मला जे मार्क्स मिळाले ते तुम्हाला कळतं. त्याच्यामध्ये एक थोडंसं कॉम्पिटिशन किंवा जे कंपॅरिझन असतं ना ते कळतं. होतं. आणि आपली पारदर्शकता आहे. म्हणजे जर मला जे मार्क्स मिळाले त्याच्यामध्ये मी हॅपी नाही आहे, मला सॅटिस्फॅक्शन आहे, तर मी व्हेरिफिकेशन टाकू Verification करू शकतो. शकतो. पण माझे मार्क्स तुला दुसऱ्याला कशाला दाखवायला पाहिजे, बरोबर. म्हणून ते मार्क्स दाखवू नये, त्या विद्यार्थ्याला ते मार्क्स जातील. बरोबर. आणि दोन्ही सत्रांचा रिझल्ट धरून 33% पडायला पाहिजे. म्हणजे कमीत कमी 21% हे आपल्या थिअरी कंपोनंटमध्ये, आणि दोन्ही मिळून 33% ज्या विद्यार्थ्याला मार्क्स पडतात तो विद्यार्थी पास होतो. नाहीतर त्याला मग सप्लिमेंटरी एक्झाम असते. तुम्हाला एक सांगा की आता 10वी किंवा 11वी पास झालेली व्यक्ती किंवा 12वी पास झालेली व्यक्ती असते, जो आयसोलेशन सब्जेक्ट असतात, त्याला विषय बदलून परीक्षा पुन्हा देता येते काही वर्षांनी, ती योजना काय आहे? 12वीच्या परीक्षेला काय असेल, दोन्हीला आहे, 10वीला आणि 12वीला, पण हा उपक्रम 12वीसाठी जास्त होतो. 12वीसाठी जास्त होता. म्हणजे मी आता कुठल्याही विद्यार्थ्याने जर गणित हा विषय घेतला नाही आणि त्याला कळालं की नाही आपण गणित विषय हा घेऊन म्हणजे आर्ट्सचा विद्यार्थी असला तरी त्याला नंतर घेता येतो. त्याला तो विषय घेता येतो अंडर आयसोलेटेड स्कीम मध्ये. आणि मला वाटतं प्रॅक्टिकल नसलेले सब्जेक्ट घेता येतात. प्रॅक्टिकल नसले, मला वाटतं ही एकमेव हा बोर्ड असेल म्हणजे संबंध भारतामध्ये जिथं ही आयसोलेटेड सब्जेक्टची स्कीम असेल. ही महत्वाची माहिती तुम्ही होय देता की एखादी समजा मुलगा किंवा मुलगी जिने 12वी पास केलेलं आहे आर्ट्स मधून आणि त्याला कॉमर्सचे सब्जेक्ट काही घेऊन जर पुन्हा परीक्षा द्यायची असेल तर ती 12वीला देता येते. आता यंदा आपण आणखी एक निर्णय घेतलाय की जर तुम्ही आर्ट्सचे सब्जेक्ट घेतलेले असेल किंवा कॉमर्सचे सब्जेक्ट घेतलेले असेल किंवा तुम्ही ग्रॅज्युएटही झाला असाल आणि जर तुम्हाला कदाचित अंडर आयसोलेटेड स्कीमवरती तुम्हाला जर सायन्सचे सब्जेक्ट घ्यावे असतील तर तुम्हाला रेग्युलर एक्झाम देता येणार नाही, म्हणजे रेग्युलर क्लासेस वगैरे अटेंड करता येणार नाही, पण त्या शाळांवरती अवलंबून आहे. पण त्याला आपण काय केलंय की तुम्हाला फिजिक्स घ्यायचं आहे, केमिस्ट्री घ्यायचं असेल किंवा बायोलॉजी घ्यायचं असेल किंवा प्रॅक्टिकल सब्जेक्ट, तर ते 11वीतनं तुम्हाला ते रजिस्टर करावे लागते. म्हणजे 11वीत तुम्ही रजिस्टर करा, ते प्रॅक्टिकल 11वीचंही करा, 12वीचंही करा प्रॅक्टिकल. 11वीत तर तुम्ही उत्तीर्ण व्हायला पाहिजे त्या शाळांनी, आणि 12वीचं प्रॅक्टिकल म्हणजे 12वीचे ते जे कंपोनंट आहे ना तेही तुम्ही क्लिअर करायला, तो टर्म ठेवायला पाहिजे, तरच तुम्हाला 12वीमध्ये ते प्रॅक्टिकलचे सब्जेक्ट अंडर आयसोलेटेड स्कीम मध्ये घेता. एकदा कसं आर्ट्स घेतलं की त्याला दुसऱ्या विद्याशाखेचे दरवाजे बंद व्हायचे, ते तुम्ही आता आपण हे ओपन केलं म्हणजे तो पुन्हा मागे येऊन पुन्हा जाऊ शकतो तो, म्हणजे अंडर आयसोलेटेड स्कीम वरती. त्याला ते ऍडिशनल म्हणजे त्याची पहिली मार्कशीट आहेच, त्याचबरोबर दुसरी मार्कशीटला तो ग्रॅज्युएट झाला असला तरी त्याला देतो. आपल्याकडे आता 3-4 केसेस आल्या आणि आम्ही त्याला परमिशन दिले. त्यांना आम्ही सांगितलं तुम्ही 11वी पासून रिपीट करा, म्हणजे 11वीतनं तुम्ही हे, कारण प्रॅक्टिकल कोर्स असतो तो 2 वर्षाचा असतो, म्हणजे 11वीतनं तुम्ही प्रॅक्टिकल करायला पाहिजे, 12वीचे प्रॅक्टिकल करायला पाहिजे, 11वीचे थिअरी म्हणून तुम्ही कम्प्लीट करायला पाहिजे, आणि 12वीचे थिअरी बोर्डाची तुम्ही द्यायला पाहिजे. हे झाले उत्तीर्ण झालेले ना. काही जणांचे विषय राहतात ते विसरून जातात, परत त्यांना वाटतं की आपण आता 10वीचा परीक्षा दिली पाहिजे, तर ती किती वर्षापर्यंत देता येते, त्याचे काय निकष आहे? छान प्रश्न विचारला तुम्ही. म्हणजे आपण काय करतोय, आपला जो डेटा आहे ना, जे रिपीटर्स कॅन्डिडेट तो फक्त गेल्या मागच्या 5 वर्षांचा घेतो. म्हणजे आता हे 2023 साल आहे, तर 5 वर्ष म्हणजे 2018 पर्यंत 19 पर्यंत आपण घेत होतो. 19चे विद्यार्थी आहेत ते रिपीट करू शकतात. पण जर तो 2010चा असेल, 2017चा असेल, तर त्याला आपल्याकडे प्रोव्हिजन नाही, कारण तो डेटा तेवढा आपण त्याला सगळे विषय घेऊन ॲज अ प्रायव्हेट कॅन्डिडेट म्हणून घेऊ शकतो. ती मुभा त्याला आहे, ती त्याला मुभा आहे. पण 5 वर्षाचं असतं विदिन 5 इयर्स, त्या 5 वर्षामध्ये तुम्ही तुमचे सब्जेक्ट क्लिअर करू शकता. दर्शक हे होते भगीरथ शेटिये, गोवा शाळा मंडळाचे अध्यक्ष. आपण त्यांच्याबरोबरचा संवाद ब्रेक नंतर पुन्हा सुरू ठेवणार आहोत. त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न मी विचारणार आहे की सगळीकडे जी चर्चा सुरू आहे की 10वीची परीक्षा रद्द होणार का, याचं उत्तर आपण ब्रेक नंतर त्यांच्याकडे घेऊया. तोवर तुम्ही बघत राहा हेराल्ड टीव्ही. नमस्कार.
नमस्कार. ब्रेक नंतर पुन्हा सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही बघत आहात दैनिक हेराल्ड संवाद आणि आज आपल्याशी संवाद साधत आहेत गोवा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्टी. सर, पुन्हा तुमचं स्वागत आहे. ब्रेकपूर्वी जाण्यापूर्वी मी असं दर्शकांना म्हटलं होतं की 10वीची परीक्षा रद्द होणार अशी चर्चा सगळ्याच घरात सध्या सुरू आहे. कारण नवीन जे शैक्षणिक धोरण आलेलं आहे त्याच्यामुळे 5वी 6वीचे वर्ग प्रायमरीला जोडले. हायस्कूल म्हणजे काय, हायर सेकंडरी म्हणजे काय, कॉलेज म्हणजे काय, 3 वर्षाचं कॉलेज असणार की 4 वर्षाचं कॉलेज, हा तुमच्या अखेरीत कॉलेजचा वगैरे विषय येत नाही. पण प्रामुख्याने जी 10वीची परीक्षा आहे ती रद्द होणार म्हणून काही मुलं आतापासूनच 8वी 9वीतली म्हणतात की 10वीची परीक्षा असणार नाही. नेमकं सत्य काय आहे? छान प्रश्न विचारला तुम्ही. 10वीची परीक्षा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये कुठंही असं लिहिलं नाही की 10वीची परीक्षा रद्द होईल असे. हां. पण बोर्डाने 10वीची परीक्षा घ्यावी, त्याचबरोबर 12वीची परीक्षा घ्यावी असं आहे. म्हणजे 10वी आणि 12वीच्या परीक्षा असणार आणि ती बोर्ड घेणारच. त्याच्यामध्ये एक जाऊन होतं म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये अकॅडमिक बँक क्रेडिट्स म्हणून आहे. म्हणजे तुम्ही काय करा की तुम्हाला जे कुठली कला माहिती असेल, जर एक स्विमिंग कला असेल किंवा सायकलिंग असेल किंवा आणखी ट्रॅकिंग असं काहीतरी कला असेल, संगीत असेल, वाद्य असेल, तर ती कला तुम्ही घेऊन तुमचे पॉइंट्स म्हणजे जे बँक क्रेडिट्स पॉइंट आहेत ते तुम्ही आता येत्या कालावधी हे तुम्ही डिफाईन करणार की हे कोणी त्यांना स्वातंत्र्य नाही, ते कला डिफाईन तुम्ही define करणार. होणार. आणि त्या कलांना किती मार्क्स द्यायचे आहेत, किती क्रेडिट द्यायचे आहेत, ते क्रेडिट्स पण आता सध्या चालू आहे. ते तुम्ही सर्क्युलर काढणार, सर्क्युलर पण येणार आणि राष्ट्रीय स्तरावरतील त्याचे वर्कशॉप अवेअरनेस पण चालू आहेत. क्रेडिट्स आणि कुठल्या संस्थेतून शिकायचं ते पण आहे. आणि हे क्रेडिट्स पॉइंट तुमचे मग तुम्ही रिडीम करू शकता. म्हणजे तुम्हाला जर 9वी मध्ये तुम्हाला ब्रेक घ्यायचा असेल आणि तुम्हाला कसले तरी ऑनलाईन कोर्सेस करायचे असेल तर ते ऑनलाईन कोर्सेस करून त्याची सर्टिफिकेट घेऊन तुम्हाला एक क्रेडिट पॉईंट्स देणार आणि त्या क्रेडिट पॉईंट्स वरती मग तुम्ही ठरवू शकता ते मला 9वीची क्लिअरन्स घेतो. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही 10वीची परीक्षा स्किप करू शकाल. 10वीची परीक्षा ही तुम्हाला द्यावीच लागतील, 12वीची परीक्षा ही द्यावीच लागतील. पण एक शिकता शिकता तुम्ही अनेक तुमच्या ज्या आवडीचे जे विषय आहेत ते पण तुम्ही करू शकतात अशी मुभा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. म्हणजे विद्यार्थ्यांना आणखी जर कुठल्या क्षेत्रामध्ये जर करायचं असेल तर त्यातून संधी करू शकता. आता जर्नलिस्ट तुमचाच कोर्स, मला आवड आहे, मला बोलण्याची आवड आहे, मला टीव्ही शो करायची आवड आहे, अँकरशिप करायची आहे, तर ते त्याच तुम्हाला तुम्ही हे करू शकता. हे शिकता शिकता ते तुम्ही करू शकता आणि ते क्रेडिट्स पॉइंट्स तुम्ही द्यायचे आहेत. पण त्याला एक व्यवस्थित प्रोसेस चालू आहे आणि राष्ट्रीय स्तरावरती प्रत्येक झोनवरती हे यांचे वर्कशॉप चालू आहे. तुम्ही त्याच्या वर्कशॉपला जाऊन मी आणि डायरेक्टर SCRT हे दोन्ही मुंबईला एक वर्कशॉप होता वेस्टर्न रिजनसाठी, तिथं आम्ही जाऊन आलो आणि तिथं आपल्याला हे पहिलं अवेअरनेस हे तिथं केलं गेलं. नवीन शैक्षणिक धोरण आहे ना, एक मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्याच्यात शिकवण्याच्या पद्धती, शिकण्याच्या पद्धतीत, परीक्षा पद्धतीत कशात नेमकं बदल होणार आहे? तुमचं काय मत? सध्या तरी कसं आहे की विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचा जो विषय आहे तो आवडीचा विषय देण्यासाठी फ्लेक्झिबिलिटी द्यायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल तर गोवा बोर्डमध्ये असं आहे की वस्तुस्थिती अशी आहे की आपल्याकडे आपण इथे डिमार्केशन केलं आहे की आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि वोकेशनल. आता वोकेशनल ही कम्प्लीट वेगळी स्किल ओरिएंटेड ट्रेड्स आहे. पण कसं होतंय की सायन्स आता हे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स ह्या इथे आता मार्क केलं गेला नाही. हा पहिला मुद्दा. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये कोणीतरी मुलगा आर्ट्स घेईल किंवा केमिस्ट सायन्स असेल, कॉमर्सला, हे पहिल्यांदा फर्स्ट ऑफ ऑल हे सगळं जाणार. म्हणजे 11वी आर्ट्स असणार नाही, आर्ट्स म्हणून असणार नाही, पण 11वीला तुला हे 6 सब्जेक्ट किंवा 5 सब्जेक्ट, मग त्याचंच कंटिन्युएशन पुढे जाऊन म्हणजे तुम्ही असंच करू शकता की तुम्हाला 2 लँग्वेज आहे आणि मला फिजिक्स घ्यायचं असेल, म्हणजे अजून तरी ते क्लिअर झालं. फिजिक्स घ्यायचं असेल, फिजिक्स बरोबर मला फिजिक्स आणि केमिस्ट्री बरोबर मला इतिहास करायचा असेल तर ती मुभा देण्यासाठी प्रोव्हिजन नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये. साध्या भाषेमध्ये परत प्रश्न विचारतो म्हणजे दर्शकांना कळावं म्हणून की 10वी एखाद्या मुलाने किंवा मुलीने उत्तीर्णत्व झाला, पास झाला, तर नंतर साहजिकपणे 11वी मध्ये ऍडमिशनसाठी तो माणूस जातो. तेच त्याच्या डोक्यात असतं की मला मिळालेले गुण आणि त्या आधारे तो आर्ट्स घ्यायचं, सायन्स घ्यायचं की कॉमर्स घ्यायचं की ऑप्शनल घ्यायचं हे साधारणतः आपण ठरवतो. हुशार विद्यार्थी सायन्सकडे जातात, अपवादात्मकरित्या आर्ट्सकडे जातात, एखाद दुसरा अपवाद, पण नॉर्मली सायन्सकडे जातात, त्याच्या खालोखाल कॉमर्स, त्याच्या खालोखाल आर्ट्स आणि सगळ्यात शेवटी व्होकेशनल
अशी ही उत्तरंड सर्वसाधारणपणे आहे. पण ह्याच्यामध्ये काय बदल होणार? याच्यामध्ये कसं आहे की हे कसं झालं, आर्ट्स कॉमर्स आहेत हे स्टिरियोटाईप झालं. म्हणजे जो हुशार विद्यार्थी तुम्ही सांगितलं की सायन्सला जातो किंवा रेअर ते आर्ट्सला जातात. पण मला माझ्या आवडीचा सब्जेक्ट काय आहे, माझ्या आवडीचा सब्जेक्ट आहे इतिहास आणि मला फिजिक्स पण शिकायचं आहे. तर मी ही म्हणजे तेही प्रोव्हिजन ठेवण्याचं हे आहे, तेही प्रोव्हिजन करायला पाहिजे असं आहे त्याच्यामध्ये. हा मंडळाच्या कक्षेतला प्रश्न नाही, पण तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक वर्ष तुम्ही शिक्षक म्हणून कारकीर्द तुमची सुरू केलेली आहेत. मंडळाचे सेक्रेटरी होता, अध्यक्ष आहात, शिक्षण खात्यामध्येही तुम्ही डेप्युटी डायरेक्टर म्हणून काम केलेलं आहे. तर मला एक सांगा की आता 12वी नंतर जेई असेल, नीट असेल, अशा परीक्षा दिल्या जातात ज्या नॉर्मली सायन्स स्ट्रीम देतं. तर याच्या पुढे तेही ओपन होणार दरवाजे सगळ्यांसाठी, त्याच्यात काय होणार आहे? होय, हा आत्ता ह्या स्टेजवरती आपण ते उत्तर देऊ शकणार नाही. पण कालावधी म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही निश्चित त्याच्यामध्ये पॉलिसी ही निश्चित येईल. हो, आपण जे आता म्हणत होतो ना की स्किल ओरिएंटेड वगैरे जे आहे, प्री व्होकेशनल तुमच्याकडे शिक्षणाची सोय आहे, ती साधारणतः काय आहे? मी आता तुम्हाला सांगत होतो की जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसीची कसं आहे की फ्लेक्झिबिलिटी ऑफ सब्जेक्ट. आता एक विद्यार्थी सायन्सला ऍडमिशन घेतो, तो फिजिक्समध्ये क्लिअर होत नाही, मग तो काय करतो, फिजिक्सच्या ऐवजी तो दुसरा कुठला तरी लँग्वेजेस घेतो आणि तो क्लिअर करतो. म्हणजे इंग्लिश पहिली लँग्वेज, दुसरी लँग्वेज आपली लोकल लँग्वेज मराठी किंवा कोकणी, पण तिसरी जी उरलेली असेल, जर त्यांनी मराठी घेतली असेल तो फिजिक्सच्या ऐवजी तो कोकणी घेतो. मग केमिस्ट्रीमध्ये तो विषय त्याचा राहिलेला आहे, मग केमिस्ट्री ऐवजी तो आणखी कुठलं कॉपरेशन घ्यायचो. अशी ही फ्लेक्झिबिलिटी बोर्ड आपल्या गोवा बोर्डमध्ये सुद्धा आहे आणि असे विद्यार्थी पास होतात. पण आता काय होणार आहे की त्यांना जो टॅग लागतो, म्हणजे सायन्स असेल तुझं स्ट्रीम सायन्स आहे, पण आम्ही तुला फ्लेक्झिबिलिटी एवढी दिलेली आहे, त्याच्यामध्ये त्याचं फिजिक्स कुठं दिसत नाही, केमिस्ट्री कुठं दिसत नाही, मॅथ्स कुठं दिसत नाही. हे आता ह्या नवीन पॉलिसीमध्ये जाणार आहे. कारण तो विद्यार्थी आला आणि त्याला फिजिक्स जमतच नाही, मग तो काय करतो, तो चेंज करतो आणि इकडे जातो. आणखी एक नवीन आपण काय केलंय की ज्या विद्यार्थ्यांना हुशार असेल किंवा ज्याला मॅथ्स कंटिन्यू करायचं नाहीये, पुढे आपण मॅथ्स घेणार नाही, मग त्याच्यासाठी आपण काय केलंय की बेसिक मॅथमॅटिक्स, म्हणजे ज्याच्यावरती मोठे डिफिकल्ट किंवा हॉट ऑर्डर थिंकिंग प्रॉब्लेम्स आहेत ती नसणार, अशांसाठी आपण बेसिक मॅथमॅटिक्स ठेवलेलं आहे. आणि बेसिक मॅथमॅटिक्स साठी अत्यंत आपल्याला म्हणजे एवढा प्रतिसाद आला. हा, त्याला जवळजवळ 11,000 विद्यार्थी ह्या 2023च्या एक्झामला रजिस्टर केले आणि उरलेले 8,000-9,000 विद्यार्थी हे रेग्युलर मॅथ्सला येतात. आता स्टॅटिस्टिक्स असं दाखवत आहे की सायन्सला जवळजवळ 5,300 किंवा 5,400 विद्यार्थी असतात, म्हणजे 8,000 हे फिल्टर होऊन इथे येणार आहेत. आणि आता ज्यांनी बेसिक मॅथमॅटिक्स घेतलेलं आहे त्यांच्यासाठी ऍडमिशनचे म्हणजे पॉलिटेक्निक ऍडमिशन हे ओपन आहेच, पण ज्यांना मॅथ्स कंटिन्यू करायचं नाही, बोर्डाचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे की तुम्ही मॅथ्स कंटिन्यू करणार नाहीत ना, मग तुम्ही तिथे डोकं कशाला लावता, मग तुम्ही तुमच्या ज्या आवडीचा विषय तिथं लक्ष घाला ना. त्यामुळे आपण ते बेसिक मॅथमॅटिक्स आणि रेग्युलर मॅथमॅटिक्स हे दोन इंट्रोड्यूस केले. गेल्या 2 विषय सोडण्याचाच विषय काढला म्हणून विचारतो की 9वी मध्ये अनुत्तीर्ण झाला, 11वी मध्ये अनुत्तीर्ण झाला, तरी त्याला 10वीची परीक्षा 12वीची परीक्षा देण्याची तुम्ही काहीतरी प्रोव्हिजन केल्याचं मी ऐकलंय. म्हणजे काय नेमकं हा रिव्होल्युशनरी डिसिजन आहे बोर्डाचा. म्हणजे 9वीत जे विद्यार्थी फेल होतात, म्हणजे नो डिटेन्शन पॉलिसीमुळे 8वीचे सगळेच विद्यार्थी 9वीत येतात आणि त्यातले खरंच ज्यांच्याकडे बेस तयार झालेले नसते, ज्यांची तयारी नसते, ते विद्यार्थी 9वीमध्ये फेल होतात. आता त्यांच्यासाठी आपण आणखी एक संधी दिली आहे की तुम्ही 9वीमध्ये फेल झालात ना, म्हणजे त्या शाळेतनं तुम्ही तोच क्लास रिपीट करायच्या ऐवजी तुम्ही प्रायव्हेट कॅन्डिडेट म्हणून तुम्ही 10वीला बसा त्याच दुसऱ्या वर्षी, म्हणजे त्याच वर्षी, म्हणजे 9वी या वर्षी तुम्ही क्लिअर झाली नाही ना, मग येत्या वर्षी तुम्ही 10वीला बसू शकता ॲज अ प्रायव्हेट कॅन्डिडेट. आणि त्याची पूर्ण जबाबदारी बोर्ड घेतं. म्हणजे बोर्ड सांगतं तू ह्या अमुक तुझ्या शाळा, तुझ्या रेसिडेन्सकडे जी शाळा जवळपास आहे तिथं तुम्ही प्रॅक्टिकल करायला पाहिजे, तीच शाळा तुझे इंटरनल असेसमेंट मार्क्स आपल्याला पाठवतील आणि त्याची जी सर्टिफिकेट देण्याची आहे, म्हणजे जी लिव्हिंग सर्टिफिकेट वगैरे आहे ती बोर्ड घेतो. म्हणजे तो 10वी पास म्हणजे ॲज अ प्रायव्हेट कॅन्डिडेट म्हणून पास झाला की त्याला LC मिळत नाही, पण ती बोर्ड सर्टिफिकेट देतो त्याच्या पुढच्या ऍडमिशनसाठी. आणि तीच पद्धत आपण 11वीचा जो विद्यार्थी फेल झाला आहे, सायन्सचा नाही, आर्ट्स आणि कॉमर्सचा जो विद्यार्थी फेल झालेला आहे त्याच्यासाठी 12वी तो एक्सटर्नल नसलेले सब्जेक्ट त्याच्यासाठी तो प्रायव्हेट कॅन्डिडेट म्हणून बसू शकतो.
तशीच तुम्ही स्कीम ITI ला एक इक्विव्हॅलंट सर्टिफिकेट साठी पण जे विद्यार्थी 10वी पास झालेले नाहीत पण त्याने ITI कोर्स केलेला आहे त्यांच्यासाठी आपल्याकडे प्रोव्हिजन कसे आहे की तुम्ही 2 लँग्वेजेस कुठलेही घ्या, इंग्लिश एक आणि दुसरी कुठलीही लँग्वेज, ही जर 2 लँग्वेजेस तुम्ही जर घेतली तर तुम्हाला 10वीची इक्विव्हॅलन्सी सर्टिफिकेट बोर्ड देतोय. तसेच 10वी केलेली आहे त्यांनी पण 12वी पास झालेले नाहीत, त्याच्यासाठी सुद्धा इंग्लिश कंपल्सरी आणि दुसरी कुठलीही लँग्वेज घ्या तुम्ही, हे 2 विषय जर तुम्ही क्लिअर केले तर तुम्हाला 12वीची इक्विव्हॅलन्सी सर्टिफिकेट बोर्ड देतं. हे सगळं ऐकल्यानंतर मला सांग, तुम्ही जी सर्टिफिकेट देता त्याच्यावर समजा नाव एखाद्या कॅन्डिडेटचं चुकलं तर ते दुरुस्त कसं करून घ्यायचं? एक म्हणजे जर नाव जर दुरुस्त करायचं असेल तर ती त्याला व्हॅलिड डॉक्युमेंट द्यावं लागतील. एक कदाचित डायव्हर्जन्सी असेल किंवा खरंच ते चुकलेलं असेल आणि प्रायमरी शाळेतनं ट्रान्सफर करता असताना त्या रजिस्टरवरती चूक झालेली असेल तर त्याची इन्व्हेस्टिगेशन हे आपलं जर झोनल ऑफिस आहे, नॉर्थ एज्युकेशन असेल, साऊथ असेल किंवा सेंट्रल, यांनी इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे. म्हणजे पहिली रिक्वेस्ट त्या कॅन्डिडेटने आपल्या शाळेकडे करायला पाहिजे कुठं चुकलंय ते, आणि शाळेतनं ते मग त्या कन्सर्न झोन वरती करायला पाहिजे आणि झोन मग ऑर्डर द्या की नाही खरंच त्याचं नाव हे X असायला पाहिजे, ते Y असायला पाहिजे. आणि ज्यावेळी झोनल ही ऑर्डर देते त्यावेळी ती ऑर्डर आपल्याकडे आल्यानंतर आपण त्याचं नाव अमेंड आपल्या सर्टिफिकेट वरती करू शकतो. हे सगळं झालं सर्वसाधारण विद्यार्थ्यांचं. विशेष गरजा असलेले, स्पेशल नीड असलेले जे विद्यार्थी असतात त्यासाठी मंडळ काय करतं उपक्रम? स्पेशल विद्यार्थ्यांसाठी म्हणजे ज्यांना विशेष गरज आहे ना त्या विद्यार्थ्यांसाठी एक मॉडिफाईड आपल्याकडे सब्जेक्ट आहे, मॉडिफाईड एक्झाम आपण घेतो. म्हणजे त्यांची लेवल बघून, त्यांची स्पेशल गरज बघून त्यांच्यासाठी मॉडिफाईड सिलेबस तयार केलेला आहे, मॉडिफाईड परीक्षा पेपर्स तयार केलेले आहेत आणि त्यांच्या सर्टिफिकेट प्रमाणे त्यांना किती 15 मिनिटं पाहिजे असेल किंवा त्यांना 20 मिनिटं वेळ पण आपण देतो वाढवून. रायटर पण देतो आपण त्यांना, रायटर पण देतो, पण रायटर कडनं म्हणजे त्याची एक क्लास खाली, म्हणजे 10वीचा विद्यार्थी असेल तर त्यांनी 9वीच्या विद्यार्थ्याला रायटर म्हणून घ्यावा लागेल. 12वीचा असेल तर मग त्याला 11वीचा विद्यार्थी त्याला रायटर म्हणून, मग त्याला जवळपासचं सेंटर आपण चूज करून देतोय. म्हणजे तुझ्या शाळेकडनं आता संजय स्कूलचे विद्यार्थी असेल तर त्यांची सोय आपण संजय स्कूलमध्ये शक्यतो करतो, पण संजय स्कूलचा कुडचड्यावरून इथे येत असेल तर मग आपण कुडचड्यामध्ये तिथं त्याला चेंज आपण करत देतो. बरोबर. दर्शक हो, हे होते भगीरथ शेटिये, गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष. तुम्ही गेल्या अर्ध्या तासात ऐकलं असेल की विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण व्हावं, 10वी आणि 12वी उत्तीर्ण व्हावं यासाठी मंडळाने काय काय प्रयत्न चालवलेले आहेत. अगदी 9वी अनुत्तीर्ण किंवा 11वी अनुत्तीर्ण झालेल्या नाही 12वी परीक्षा देण्याची मुभा त्यांनी दिलेली आहे. आणि मुख्य म्हणजे सरांनी आता सांगितलेलं आहे की 10वीची परीक्षा रद्द होणार नाही. म्हणजे सगळ्यांची जी चर्चा राज्यभरात सध्या सुरू आहे की आता नव्या शैक्षणिक धोरणामुळे 10वीची परीक्षा राहणार नाही तर ती 10वीची परीक्षा राहणार नाही, असं नाही तर ती परीक्षा असणारच आहे. सर तुम्ही इथे आलात, गेल्या अर्ध्या तासामध्ये आमच्या दर्शकांना मंडळाचा कारभार असेल किंवा विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनामध्ये ज्या काही शंका प्रश्न असतील त्यांची उत्तर तुम्ही आम्हाला दिलीत. तुमचं मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.